नमस्कार मैत्रिणींनो, मी मीनाक्षी तुमचं पुन्हा स्वागत करते आमच्या मीनाक्षी अँड सन्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मेथीचे लाडू कसे बनवावे हे बघणार आहोत. मी इथे मेथी ही 100 ग्रॅम घेतलेली आहे. 100 ग्रॅम मेथीच्या प्रमाणात लाडू कसे बनवावेत हे आपण आज बघणार आहोत. ही जी मेथी आहे ती मी भाजून घेतलेली आहे. तर थंडीतच आपण मेथीचे लाडू का खातो बरं? कारण मेथी ही गरम प्रकृतीची असते. त्यात आयरन, कॅल्शियम आणि फायबर भरपूर असते, जे शरीराला गरम ठेवते आणि इम्युनिटी वाढवायला मदत करते. थंडीत होणारे वात आणि कफ दोष कमी करते. त्यात डायोस्जेनिन नावाचे कंपाऊंड असते, ज्यामुळे आपलं ब्लड शुगर कंट्रोल करायला आणि हृदयाचे स्नायू मजबूत करायला मदत होते. त्यानंतर आपण इथे गहू घेतले आहे, जे 250 ग्रॅम आपण घेतले आहे. यांनाही आपण भाजून घेतलेला आहे, कारण लाडूमध्ये मेथी टाकल्यानंतर त्याचा कडवटपणा थोडा कमी होण्यासाठी गहू हे टाकले जातात. त्यानंतर आपण इथं घेतलेले आहे खसखस. खसखस ही 50 ग्रॅम घेतलेली आहे. खसखसमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि मॅग्नेशियमने भरपूर असते, जे आपली झोप सुधारते आणि तणाव कमी करते. त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे वेलदोडे, जे 50 ग्रॅम आहेत. वेलदोड्यांमध्ये विटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि फायबर असते, ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल होते आणि त्वचा चांगली होण्यास मदत होते. त्यानंतर इथे घेतलं आहे मी बदाम 500 ग्रॅम. बदामामध्ये विटॅमिन ई, मॅग्नेशियम, फायबर आणि हेल्दी फॅट्सने भरपूर असते, जे आपली मेमरी शार्प करण्यास मदत करते आणि त्वचा चांगली ठेवण्यास देखील मदत होते. त्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे खोबरे. तर खोबरे हे देखील विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असते. खारक ही देखील इथं मी 500 ग्रॅम घेतलेली आहे. खारकमध्ये देखील मॅग्नेशियम आणि विटॅमिन्स हे भरपूर असतात, जे आपले पचन सुधारते आणि हिमोग्लोबिन वाढवायला मदत करते. इथे मी गूळ हा 1.25 किलो घेतलेला आहे. तुम्ही त्याचं प्रमाण कमीही करू शकतात, पण कडवटपणा कमी करण्यासाठी 1.25 किलो हे गुळाचं प्रमाण तंतोतंत आहे. तर गुळामध्ये देखील आयरन आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्याकारणाने ते आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण हे वाढवते आणि थंडीमध्ये शरीर हे गरम ठेवण्यास मदत करते. त्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे डिंक. डिंक मी इथं 200 ग्रॅम घेतलेला आहे. डिंकामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम हे भरपूर असते, जे पचन सुधारते आणि आपले हाड मजबूत करायला मदत करते. त्यासोबतच शरीराला एनर्जी देण्याचं काम देखील करते. त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे शिंगाडा पीठ. तुम्ही हे ऑप्शनल ठेवू शकता. तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. मी इथं शिंगाडा पीठ हे 200 ग्रॅम घेतलेलं आहे. शिंगाडा पीठ हे ग्लुटेन फ्री असते आणि आपलं पचन सुधारते. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं असं पदार्थ म्हणजे गाईचं तूप. गाईचं तूप हे आपल्या शरीरात पाचन सुधारण्यासाठी महत्त्वाचे असते. गाईचं तूप हे देखील गरम प्रकृतीचे असते. यामध्ये असणारे फॅटी ॲसिड्स, ब्युटेरिक ॲसिड महत्त्वाचे असते, जे आपली हेल्थ सुधारते. तर हे सगळे पदार्थ आता आपण एकत्र करून घेणार आहोत. मेथी, खारं, खोबरं वगैरे हे सगळं आपण एक रव्यासारखं दळून घेणार आहोत आणि गूळ जो आहे तो आपण बारीक चिरून घेणार आहोत. तर आता बघा, खारं, खोबरं वगैरे हे सगळे पदार्थ मी दळून आणलेलं आहे आणि गूळ देखील चिरून घेतलेला आहे. आता आपण गूळ हा तुपात टाकूया. त्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे. तुपामध्ये गूळ हे ढवळत राहायचं आहे. मी तेव्हा तुम्हाला सांगायला विसरून गेली. तूप जे आहे ते 750 ग्रॅम आपण इथे घेतलेलं आहे. तर जोपर्यंत पूर्ण गूळ हा तुपामध्ये विरघळत नाही तोपर्यंत त्याला एकसारख्या प्रमाणात एकसारख्या चमच्याने ढवळत राहायचं आहे. आता आपला गूळ हा पूर्णपणे विरघळला गेलेला आहे. आता यात आपण हे जे सर्व पदार्थ आहे लाडूचे वाटण केलेलं हे सगळे पदार्थ आपण यात टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हा सर्व पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता याला आपण 5 मिनटं झाकून ठेवूया आणि गॅस अगदी कमी करून ठेवूया. 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण बघूया की आपलं जे मिश्रण आहे ते कोणत्या परिस्थितीत आहे. आता बघा, आता आपण ह्याचे
लाडू वळून घेणार आहोत. आता हे आपले लाडू पूर्णपणे तयार आहेत. बघू शकता तुम्ही की किती छान हे बनलेले आहेत. शरीराला आवश्यक असे हे मेथीचे लाडू तुम्ही थंडीत खा, निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.